निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या निवडणुकांपैकी एक निवडणूक म्हणजे भोकर विधानसभा मतदारसंघ ठरलाय। याचा इतिहास सुद्धा तसंच आहे। भोकर विधानसभेनं या देशाला एक खंबीर नेतृत्व देशाच्या गृहमंत्र्याच्या रूपानं शंकररावजी चव्हाण यांच्या रूपानं दिलंय। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे मराठवाड्याचे भागी विधाते जलप्रणेते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे 2 वेळचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण त्यांच्या सुविद्य पत्नी अमिताताई चव्हाण यांनी सुद्धा भोकर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे। असा पूर्व इतिहास भोकर मतदारसंघाचा राहिला। अशोकरावजी चव्हाण यांनी सुकन्या ॲडव्होकेट श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी यावेळी भोकर विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवत आपला गड प्रचंड मतांनी विजय श्री खेचून आणत कायम राखलाय। नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या 4 दशके वर्चस्व राहिलेल्या चव्हाण कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील श्रीजया चव्हाण यांनी आमदार पदाची शपथ घेतली। भोकर विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहे। भोकर विधानसभा निवडणुकीत यंदा प्रथमच भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलले आहे। या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीजया अशोकराव चव्हाण 50,000च्या मताधिक्यांनी निवडून आले आहे। काँग्रेसच्या तिरुपती कदम कोंढेकर यांचा पराभव करत श्रीजया चव्हाण यांनी विजय मिळवलाय। चव्हाण कुटुंबातील त्या चौथ्या आमदार ठरले आहे। महाराष्ट्रातले ते एक विरळ उदाहरण आहे। यापूर्वी दिवंगत नेते डॉक्टर शंकरराव चव्हाण अशोकराव चव्हाण अमिताताई चव्हाण यांनी भोकर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भोकर मतदारसंघाची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव मतदारसंघात कधीकाळी अशोकराव चव्हाण यांचा शब्द खाली न पडू देणारे कार्यकर्ते विरोधात काम करू लागल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या। घराणेशाहीचा आरोपही विरोधकांनी केला, पण या सगळ्यांवर मात करत चव्हाण यांनी भोकरचा गड आपल्याकडे कायम राखला। चव्हाण कुटुंबाचे या मतदारसंघावर असलेले वर्चस्व ॲडव्होकेट श्री जया चव्हाण यांना निवडून आणत अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे। भोकर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी तरुण तडफदार युवा नेतृत्व ॲडव्होकेट श्रीजय अशोक चव्हाण यांच्याकडे सर्वांगीण विकासाचं विजन असल्याचं मत भोकर विधानसभा मतदारसंघात बोललं जात आहे। आगामी काळात सर्वांगीण विकासाचे विविध प्रकल्प मूर्त स्वरूपात दिसू शकतात, कारण महायुतीचे सरकार केंद्रात आणि राज्यात आहे। इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून बातमीला लाईक कमेंट शेअर करून नियमित पाहत रहा। सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स।